1992 साली नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि मला आजही आठवतं की त्यावेळी ज्या भगिनी आमच्याकडे सोबत निवडून आल्या होत्या, विनयजी, 90% भगिनी अशा होत्या 92 साली की ज्यांचे पतीच काम करायचे. त्या महिला त्या ठिकाणी सहीपुरतं मर्यादित होत्या, उपस्थितीपुरतं मर्यादित होत्या. पण 1997 साल उजाडलं, मी पुन्हा निवडून आलो, महापौर झालो. 5 वर्षात चित्र बदललं होतं आणि 5 वर्षामध्ये ही संख्या थेट 50-60% अशी पोचली होती की 50-60% सक्षम महिला निवडून आल्या होत्या, ज्या पतीकडे पाहून नाही तर स्वतः निर्णय करायच्या, ज्या स्वतः सर्व काम त्या ठिकाणी करायच्या. आणि त्यानंतर मी सातत्याने 2002, 2007 हे बघायला लागलो. आज मला महानगरपालिकांमध्ये तर ही परिस्थिती पाहायला मिळते की 90-95% महिला या सक्षमतेनं स्वतःच्या भरोशावर काम करतात. जिल्हा परिषदांमध्ये देखील जवळपास 70-80% महिला या स्वतःच्या भरोशावर निवडून येतात, स्वतःच्या भरोशावर कामकाज करतात. अजूनही ग्रामपंचायतीमध्ये आमच्या ज्या सरपंच महिला आहेत त्यांच्यात ही संख्या 60-65% आहे. पण मला विश्वास आहे की ती दरवेळेस वाढते आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला सरपंच पती हे पद पूर्णपणे त्याचं उच्चाटन झालेलं पाहायला मिळेल आणि कोणी आपल्याला सांगताना दिसणार नाही की मी सरपंच पती आहे. अनेक तर पती असे महाभाग आहेत, मी सरपंच आहे म्हणून सांगतात. आम्ही त्यांचं स्वागत केल्यानंतर कळतं की त्यांची बायको सरपंच आहे, ते नाहीच आहे. पण मला असं वाटतं की ही जी काही एक ट्रान्झिशन आहे, या ट्रान्झिशनचं अर्थ काय आहे? अनेक वेळा तुम्हाला जमणार नाही असं आपण सांगून देतो आणि जबाबदारी देत नाही. पण जबाबदारी दिली तरच परिवर्तन घडतं, हे या महिला आरक्षणाने दाखवून दिलं आहे. आणि मला तर अतिशय आनंद आहे की आमच्या नागपूर महानगरपालिकेत आम्ही यावेळी महिला राज केलाय. महापौर महिला, उपमहापौर महिला, स्थायी समिती अध्यक्ष महिला आणि सर्व समित्यांच्या अध्यक्ष देखील महिला, असा महिला राज हे पूर्णपणे आमच्या महानगरपालिकेत आज पाहायला मिळतं. आणि आता 50% आरक्षणामुळे सगळ्या महानगरपालिकांमध्ये पुरुष सदस्य अल्पसंख्याक झाले आहेत. कारण 50% आरक्षणाच्या वॉर्डात तर महिला निवडून येतातच, पण अनेक महिला सर्वसाधारण जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डातनं देखील पुरुषांना हरवून निवडून येतात. त्यामुळे आपण जर बघितलं तर जवळपास सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 55%, 56%, काही ठिकाणी तर 60% आज महिला लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतात, ज्या अत्यंत सक्षमपणे त्या ठिकाणी काम करतात. मला या निमित्ताने हे सांगावंसं वाटतं की शेवटी कोणीही नेतृत्व गुण घेऊन जन्माला येत नाही. असे फार कमी लोक असतात बोटावर मोजण्या इतके की जे कदाचित आईच्या पोटातनच नेतृत्व गुण घेऊन येतात. पण सामान्यतः 90-95% लोकांना संधी द्यावी लागते. ती संधी त्यांच्यातले नेतृत्व गुण तयार करते. ती संधी त्यांना एक अशा प्रकारचं व्यासपीठ देते की ज्यातनं त्यांचं नेतृत्व तयार होतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ही संधी मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण उमेदच्या संदर्भात या ठिकाणी बोललो. महिला बचत गटांचं जे काही कार्य आपल्या महाराष्ट्रात सुरू झालं आणि आज जवळपास कमी अधिक प्रमाणात 2-2.5 कोटी आमच्या महिला या बचत गटांशी जुडलेल्या आहेत आणि त्यातल्या 90% ऍक्टिव्हली जुडलेल्या आहेत आणि कुठल्या तरी व्यवसायाशी त्या संलग्न होत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही नेहमी अशी सांगतो की आम्ही खूप वेगवेगळे कार्यक्रम चालवतो. जवळपास 25 एक आमची महामंडळ आहेत. या सगळ्या महामंडळातून आम्ही कर्ज देतो. लाभार्थी कर्ज घेतात, कुठला तरी व्यवसाय करतात आणि मग त्यातलं कर्ज ते परत करतात.
पण जवळपास या सगळ्या महामंडळांमध्ये कर्ज परत येण्याची जी काही क्षमता आहे, प्रोसेस आहे, किंवा जे काही कर्ज परत येतं, साधारणपणे 50% लोक कर्ज परत करतात, 50% डिफॉल्टर होतात. पण महिला आधारित जेवढी कर्ज आम्ही देतो 99.99% कर्ज परत येतं. 100%च येतं असं मी म्हटलं तरी खोटं होणार नाही. कधीही महिला कर्ज घेऊन कर्ज बुडवलं आहे असं आम्हाला लक्षात आलं नाही. कर्ज घेतल्यानंतर चांगल्या महत्वाच्या ज्या गोष्टी करता ते घेतलेलं आहे, त्या गोष्टी करतात. पुरुषांना कर्ज दिलं तर अनेक वेळा आमच्या लक्षात येतं की कर्ज तर घेतलं एका व्यवसाय करता, गाडी घेतो म्हणून, आणि त्यातनं घरचं लग्नच करून टाकलं, अजूनच काही दुसरं करून टाकलं, गाडी ती आलीच नाही. पण महिलांच्या बाबतीत असं कधी आढळत नाही. उलट त्याच्यावर सक्षमतेनं 2 पैसे कसे वाचवता येतील अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महिला करतात. आणि म्हणूनच आज आपण बघा, केवळ 1.5 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये जवळपास 37 लाख आमच्या भगिनी या लखपती दिदी झाल्या आहेत. आणि आता या वर्षी 50 लाख भगिनींना लखपती दिदी करण्याचा आपण या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलंय. लखपती दिदी म्हणजे एकदा लाख रुपयाचा धंदा केला असं नाही. लखपती दिदी म्हणजे जी व्यवसायातनं दरवर्षी 1 लाख रुपयाच्या वर उत्पन्न मिळवते, अशी आमची लखपती दिदी. आणि आमचा प्रयत्न आहे की आपल्या राज्यामध्ये 1 कोटी महिलांना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे. आणि यामध्ये महिला जनप्रतिनिधी ज्या आहेत त्यांची भूमिका ही सगळ्यात महत्वाची आहे. त्यांनी जर पुढाकार घेतला तर अत्यंत वेगानं हे काम आपण पूर्ण करू शकतो. आणि त्या दृष्टीने आज आपल्याला माहिती आहे, मगाशी गोरे साहेबांनी उल्लेख केला की आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. आता आपला एक प्रयत्न सुरू केलाय आपण की शासनाच्या विविध योजनांशी लाडकी बहीण योजना जोडायची. आणि पहिला प्रयत्न म्हणून आपण मुंबई बँकेच्या वतीनं आमच्या 6-6.5 हजार महिलांना राज्याच्या योजनेचा लाभ देण्याकरता बिनव्याजी आपण कर्ज त्यांना उपलब्ध करून दिलं. आणि त्या महिलांनी सांगितलं गॅरंटी कुठली नाही. गॅरंटी काय तर आमचे जे काही लाडकी बहीणचे पैसे आहेत ते पैसे कर्जाच्या हप्त्यापोटी आम्ही त्या ठिकाणी भरू. अशा पद्धतीनं आपण ज्यावेळी योजना तयार केली तर बिनव्याजी कर्ज मिळून आज जवळपास 6-6.5 हजार आमच्या महिला या नुसत्या लाडक्या बहिणीचे पैसे घेत नाहीत, तर त्यातनं आता त्या उद्योजिका झाल्या आहेत. आणि आता याच धर्तीवर आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला जी काही आर्थिक गुंतवणूक आणि खर्च या संदर्भातलं प्रशिक्षण द्यायचं आहे. आणि ते प्रशिक्षण देऊन त्यांना केवळ 1,500 रुपयावर न ठेवता त्यांना उद्योजिका बनवून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेत भर देखील घालायचा आहे. उमेद मॉल ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. एक प्रकारे हा मॉल आमच्या महिलांकरता 12ही महिने बाजारपेठ म्हणून काम करेल. आणि निश्चितपणे त्यातनं गुणवत्ता वाढवण्याकरता आणि जे आमचे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना स्वस्त पण गुणवत्तापूर्ण गोष्टी देण्याकरता हा मॉल वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मॉलला देखील मागे टाकेल हे भाकीत आज या ठिकाणी मी करतोय. आणि मला त्याचा विश्वास आहे. आणि म्हणून आज मला अतिशय आनंद आहे की नारी शक्तीचा संगम आपण या ठिकाणी केलेला आहे. राज्य सरकार तर सातत्याने मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मुलींकरता संपूर्ण उच्च शिक्षण मोफत करण्याचा विषय असेल, आमच्या भगिनींकरता त्या ठिकाणी आपल्या एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये प्रवास असेल, इथपासनं तर आता स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये
मला सांगताना आनंद वाटतो की महिलांचा सहभाग आपण वाढवलेला आहे आणि जवळपास महाराष्ट्र देशामध्ये आज स्टार्टअपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यातही 45% स्टार्टअप्स हे महिला केंद्रित किंवा महिलांनी सुरू केलेले अशा प्रकारचे स्टार्टअप्स आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या माध्यमातून एक नवीन क्षेत्र देखील आमच्या महिला त्या ठिकाणी पादक्रांत करताना आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांची सहभागिता वाढावे असा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की नारी शक्ती संगम हा जो काही आपली ग्रामीण महिला नेतृत्व परिषद आहे, या परिषदेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आमच्या ग्रामीण भागामधल्या केवळ लोकप्रतिनिधीच नाहीत तर सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं सक्षम नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न हा आपण करू आणि याचा पुढाकार घेतल्याबद्दल मी आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी की ज्यांच्या संकल्पनेतून ग्राम विकासामध्ये आणि महिला सशक्तीकरणामध्ये अनेक नवीन योजना सुरू झाल्या, त्यांचं अभिनंदन करतो। माळगी प्रबोधिनीचं अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सुवर्ण विचारांसाठी धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस। आपण एकदा जोरदार टाळ्या याच रिदम मध्ये चालतील। 1 2 3। खरंच अगदी मनापासून प्रत्येक माझ्या इथल्या मैत्रिणीला आकाशामध्ये अवकाशामध्ये उत्तुंग झेप घ्यायची आहे, पण तिला कुठेतरी संधी हवी आहे, तिला कुठेतरी आधार हवा आहे। मग तो आर्थिक बाबतीतला असेल किंवा योजना बाबतीतला असेल, पण आज आम्ही आश्वस्त आहोत कारण आमच्याबरोबर देवाभाऊंसारखं उत्कृष्ट असं नेतृत्व आहे। खूप खूप आभारी आहोत। माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या वतीने तुमचे खूप आभार मानते। आणि यानंतर खरं तर इतका अप्रतिम भव्य कार्यक्रम जेव्हा उभा राहतो त्यामध्ये अनेकांचं महत्त्वाचं योगदान असतं। आभार प्रदर्शनासाठी मी श्रीयुत अभिरामजी घड्याळ पाटील, कार्यकारी संचालक, रामभाऊ माळगी प्रबोधिनी, आपणास विनंती करते। सर्वप्रथम आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री आणि रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो। राज्याचे ग्रामविकास मंत्री, पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे साहेब ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग दिला। या कार्यक्रमामध्ये उमेद मार्टचे आपण किओस्क बसता आहे। या कार्यक्रमाच्या कल्पना मांडली तेव्हापासून ग्रामविकास खात्याचा सहभाग मिळालेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। त्यांनी जी सूचना दिलेली आहे ग्रामसेवक आणि सरपंचांचं प्रशिक्षण इथे होण्याची, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्या सूचनेला रामभाऊ माळगी प्रबोधिनी पुढे नेईल ही ग्वाही देतो। या शहराच्या प्रथम नागरिक महापौर, महिला दिन आहे आज। आमचं सौभाग्य आहे की आज महिला दिनाच्या निमित्तानं महापौर महिला असल्यामुळे त्या आम्हाला लाभलेल्या आहेत, त्यांचे आभार मानतो। पोपटरावजी पवार पद्मश्री ज्यांचं सुरुवातीपासूनच या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन आम्हाला मिळालं, त्यांचे आभार मानतो। शिवाय रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य रेखाताई महाजन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे निलेश सागर साहेब, महाराष्ट्रभरातनं आलेल्या ग्रामीण भागातनं आलेल्या सर्व महिला लोकप्रतिनिधी, बचत गटांमधल्या सदस्य, या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे वक्ते, काही जण कुटुंबियांना घेऊन आले आहे त्यांचं, आणि याशिवाय स्थानिक भाजपमधनं आम्हाला आदरणीय मेहता साहेब इथे बसलेले आहेत, त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। भाजपचे सर्व पदाधिकारी इथले, स्थानिक पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन, या कार्यक्रमाचं वार्तांकन करायला आलेले सगळे पत्रकार बंधू भगिनींनी, शिवाय या कार्यक्रमाचं प्रभावी संचालन करणाऱ्या दीप्ती भागवत मॅडम आणि प्रबोधिनीचे माझे सर्व सहकारी, प्रबोधिनीचा पूर्ण जो परिवार आहे जो इथे उपस्थित राहिलेला आहे, या कार्यक्रमावर भरपूर मेहनत घेतली, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमांच्या सूचनांसाठी दीप्ती भागवतांना आमंत्रण करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अभिरामजी। कार्यक्रम संपलेला नाही आहे,
त्यामुळे माझ्या मैत्रिणींना विनंती आहे, कुणीही खुर्चीवरून उठू नये. पण मी मान्यवरांना इथे अनुमती देते की आपल्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा अत्यंत दिमागदार पद्धतीनं इथे संपन्न झालेला आहे. यानंतरचे पुढचे 2 म्हणजे आजपासून उद्याचा दिवस